नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. चिंता बिंता काही करायची नाही. एवढ्या शेवटी अन्नदान करणारे सगळ्यांना गायक वादकांना गुणीजनांना धन्यवाद. स्वामी समर्थ महाराजांकडे गुरुपौर्णिमेला आपण 5 गोष्टी मागू आणि या मंगला सुरुवात करू. स्वामी समर्थ महाराजांकडे ब्रह्मांड नायका स्वामी समर्थ महाराजांकडे मागा. देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अभंगाला देवा, तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल, पण देवा माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको रे देवा, नेऊ नको, नको नेऊ देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळं नाही, कारण मला माहित आहे देवा, जिथं हसू आहे तिथं समाधान आहे आणि जिथं समाधान आहे तिथं स्वामी समर्थ आहे. काहीच नको आपल्याला, काही नाही. बंगला बिंगला थोडा छोटा असला तरी चालेल, समाधान दे मला बस. आणि आज लोकांकडे सगळं आहे, समाधान नाही. आणि समाधान नाही म्हणून कुणाची धार संपली. मुद्द्याला सुरुवात. फक्त फटाफटा फटाफटा बोलत जायचं. मी बोलायचं आणि तुम्ही बोलायचं, दोघांनी म्हणून करायचे कीर्तन. आणि आपल्या कीर्तनात 2 मुद्दे, महिला मंडळ पुरुष मंडळी. मे बी ऑर नॉट बी, मे बी ऑर नॉट बी. माझ्या तोंडातलं वाक्य तुम्हाला पटलं नाही, तुम्ही नाही म्हणा. पटलं हा म्हणा. हालाय उत्तर आहे, नाहीलाय उत्तर आहे. समजा मला उत्तर आज अभ्यास कमी असल्यामुळे देता नाही आलं, 6 महिन्यानं देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. यस नो पहिलं वाक्य. आता वाक्याला सुरुवात झाली बरं का. कुणाची सरली धार, पटकन बोला. ज्ञान हे प्रत्येकाला आहेच. करेक्ट, वा वा. पखवाद्याला पखवादापुरतं ज्ञान आहे, मला माझ्या पोट भरण्यापुरतं ज्ञान आहे, गायकाला गायकापुरतं ज्ञान आहे, जुगार खेळणाऱ्याला सुद्धा कोणतं पान उलट केल्यावर 1.5 एकर जाईल याचं ज्ञान आहे, दारू पिणाऱ्याला सुद्धा किती पाणी टाकल्यावर आपण घरी जाऊ बॅलन्स याचं ज्ञान आहे. कॉफी करणाऱ्या मुलाला सुद्धा कागद कोणता फाडून नेलो तो आकृतीत येईल का प्रश्नार्थक येईल याचं ज्ञान आहे. जगामध्ये प्रत्येक माणसाला ज्ञान आहेच 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 आहेच. पण त्या ज्ञानात ग नको आहे तर ज्ञान टिकेल. फायनल. नाही तर आमची मुलगी 10वीला गेली ना, मुलीला भांडे घास स्टडी, कपड्याला घडे घाल स्टडी, अथरून टाक होमवर्क, पाणी भरू लाग स्टडी, सेपरेट खोली गुड्डीला. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका, गुड्डी स्टडी करते. गुड्डी फक्त कशात गुतवली? स्टडी. एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली स्टडी नाही. तिला 1 तास अभ्यासाला बसवा, 15 मिनिटं तिला भाजी शिकवायला शिकवा, भाजी बनवायला शिकवा, पोळ्या करायला शिकवा, धर्म शिकवा, संस्कृती शिकवा, मोठ्याशी कसं बोलायचं हे शिकवा. शिकवा तिला शिकवा, तिला शिकवा, तिला चपात्या कराव्या लागतील हे शिकवा. लाड केले का बरबादीच. हां, यांना ना जरा सुट्ट्या बिट्ट्या लागल्या ना हे कामाला लावी जा जरा. यांना जरा लोकांच्या गाड्या पुसू द्या. हे चोऱ्या करून श्रीमंत होत नाही. आणि चोरी करणारी मंडळी ध्यानात ठेवा, कायदा पहिल्यापेक्षा कडक झाला आहे, पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा सतर्क झाली आणि 80% जनता कॅमेऱ्यात येईल. तू जाशील सायकल चोरायला आणि बोकांडी बसल पिकअप. मग चोऱ्या करून जगण्यापेक्षा म्हशी बाजरून जागा ना. 150 रुपये म्हशी. कोंबड्या पाळा ना नालाय को. सोलून कोंबडी 130ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. एक, ज्ञान प्रत्येकाला आहे, मिटला प्रश्न. दुसरं वाक्य, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच. फक्त लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते, नाही तर लक्ष्मी संपवते. दुसरं वाक्य. तिसरं वाक्य, हा म्हणा नाही म्हणा. गाढवाला राखेत लोळण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला गादीवर लोळण्यात आनंद आहे. लहान आली पोरं यस नो यस फायनल.
दुसरं वाक्य, लहान हरे पोरं, डुकराला घाण खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला हायवेला जेवण्यात आनंद आहे. यस, हा बस. तिसरं वाक्य पोरांनो, कुत्र्याला पिला पैदा करण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला विषय भोगण्यात आनंद आहे. विषयात काय आनंद आहे? फक्त आनंद नाही, तृप्ती नाही, क्षणिक आनंद आहे. विषयात काय आहे? पण बरबादी आहे ना, बरबादी आहे. विषयात काय? गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावळी पाहिजे, भांडे घासायला चालते, तुरीच्या शेंगा तोडायला चालते. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या महाराज. पाया पडून सांगतो पहिलंच वाक्य, बाह्य रंगाच्या नादी लागू नका ना अंतररंगाच्या नादी लागल्याशिवाय राहू नका. पुढचं वाक्य ऐका, बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल. आणि आतून निर्मळ झाले तेच स्वामी समर्थ झाले. आता एक फक्त मराठीला 1:30 वाजता रोज, फक्त मराठीला 1:30 वाजता कृपा सिंधू नावाची एक मालिका आहे. दुपारी 1:30 वाजता फक्त मराठीला, ती रोज महिलांनी पाच जा. ती आता उद्या परवा नवीन निघणार आहे, ती नका भाऊ. प्रेमासाठी वाटेल ते नाही, ते पहा. लक्ष्मी मिळते. तिसरं वाक्य, विषयात आनंद नाही, आणि तृप्ती नाही. काय विषयात? काय विषयात काय? पण नाश आहे. आता पटकन बोलायचं. तिसरं वाक्य सुरू झालं. आता हा म्हणा नाही म्हणा, तिन्ही गोष्टी पटल्या तुम्हाला? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, पटल्या. पुढचं वाक्य, जगात सगळ्यात बुद्धिमान माणूस, हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन अर्थ, विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ वर्ल्ड इज कम्प्लिटली झिरो. पण पुढचं वाक्य, एव्हरी मॅन हॅज अ कॅपॅसिटी ऑफ डिफरन्स इज नॉलेज. प्रत्येकाच्या माणसाच्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. मेंदू सगळ्यांना समान आहे. काहींनी शेवटपर्यंत मेंदू वापरला नाही, काहींनी इतका मेंदू वापरला येडे झाले, काहींना शेवटी कळलं आपल्याला मेंदू आहे. ब्रेन इज सेम. आणि मग माणसाला देवाने किती गोष्टी दिल्यात? तर 14 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. किती? 14. कोणाला आहेत? फक्त माणसाला. बस फटाफटा फटाफटा बोला. आता ऐकायचं फक्त 14च्या 14. 1 हात, हात हात. मग वाक्य लिहून घ्या. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. जेवण्या जेवण्यांनी अन्नछत्राला मदत केली तेवढ्यांचं एक कल्याणच होणार, कारण अन्नदानात लक्ष्मी दुप्पट होते. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे फटाके, नवरदेव बाईराम. ठाय 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 ठाय. ते नवरदेव उड्या हाणायचे, त्याला वाटलं शांताबाई आली. मग ते 40,000 जर अक्कलकोटच्या अन्नदानाला दिले असते तर 400 लोकांनी तुम्हाला जेवणाचा आशीर्वाद दिला असता. तिकडले पैसे कमी करा. आता सगळ्या लोकांकडे मोबाईल आहे की नाही? मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. नको त्याच्यात पैसे कशाला घालता तुम्ही? आणि हे पाया पडून सांगतो, लक्ष्मीचा वापर सत्कार्यातच दुप्पट होतो. पत्रिका 10,000च्या छापल्या, काय फायदा? काय फायदा काय? नवरदेवाचा बूट 3,000चा, त्यानं आयुष्यात वापरेल नाही. ते भंगार नवरदेव हे झालं बूट घ्यायला. पूर्वी चांगले तांदूळ हातात देत होते, आता पिशवे केल्यात. आता पिशव्या लोक फुडतीच नाही, फिकूनच आणतात पिशव्या. लोक वैतागली. पैसे बोगस कशाला घालता तुम्ही? कशातही पैसे घालायचे लग्नात. आता लग्नात एक अजून फाजील पद्धत आली. कशातही सत्कारात पैसे. लग्नांचे सत्कार बंद करा आणि त्यातले प्रत्येक लग्नवाल्यांना 1,000-500 रुपये अक्कलकोट ट्रस्टीला पाठवून द्या, ते अन्नदानात जातील. सत्काराचे पैसे इकडे घाला, इकडे 4 माणसांचे आत्मे तृप्त होतील.
आता समजा मला तुम्ही 5,000चा फेटा घेतला, काय तुम्हाला फायदा? आता तुम्ही उगाच फेटे उनगडून देते नाही तर आम्ही काय बसलोय ती सत्काराचा खर्च कमी, इकडे पैसे द्या. आता एक फाजील पद्धत आली लग्नात, मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, ते फुलांचा खर्च बेसुमार. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, हलकट क्वालिटीचा. ते नवरी माग 2-4 याडपाट पोरी, इथल्या फटीत चमकी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. असं आहे ते. हां, फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर टाकणे. मिक्सिंग म्हणजे कच मिक्स करणे, आणि सिरेमिक्स म्हणजे रोलर फिरवून सॉफ्ट करणे. इथल्या फटीत चमकी. कुठून आणतात ती मेकअप काय कळत नाही हो. त्या नवरदेवा माग बरो फूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. जमलं की नाही? आणि तो महबूब चालवतो कसा माहितीये का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच्च टाका, बेवडे दे. लग्नात गाणं असावं, इतनी शक्ती हमें देन दाता. टाळी टाळी. कमजोर होना, इतनी शक्ति हमें देन दाता. मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे, हम चले नेक रस्ते पे हमसे, भूल कर दी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. लोकांना परत शिकवायची पाळी आली. पिते दूध डोळे मिटून, दात मांजराचे, मनी चोरट्याचा डाळे, भीतीचा घराचे, सरावल्या हातानाही कंपका सुद्धा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. तिहारी तिथोरी भक्तिदात देवा, तिहारी तिथोरी भक्तिदात देवा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. समाजाचं झालंय काय? लहरी राजा प्रजा अंधळी. लहरी राजा प्रजा अंधळी, अधंतरी दरबार. उद्धावा अजबतुझे सरकार, उद्धावा अजबतुझे सरकार. लहरी राजा प्रजा अंधळी, लहरी राजा प्रजा अंधळी, अधंतरी दरबार. उद्धावा अजबतुझे सरकार.
धोंडा लागी झोपल्या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला दोन 14 ऐकायचे आता पटकन. हात एक आणि बोलणे दोन. आणि बोलताना पाया पडून सांगतो चांगलं बोला नाही तर बोलू नका. एखाद्या मुलाचं नाव सागर आहे. तुमच्यात आहे का रे कोणी? तुझं नाव काय? सागर आहे ना? तुझं नाव सागरच आहे ना? तुला वर्गातले मित्र काय म्हणतात रे? सागर्या. नीट बोलावं. सागर किती चांगलं नाव आहे. मुलीचं नाव जानकी असावं. किती सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गीता, ज्ञानेश्वरी. किती सुंदर नाव आहे. गुड्डी. गुड्डी गुड्डी आली कुठून? हे गुड्डी हे जर्सी कालवडीचं नाव आहे. एका बाईच्या पोरीचं नाव तर फजिती. फजिती. पोरगी कीर्तनाला आली, बाई कीर्तनाला आली, पोरगीच चुकली. बाई भेटन त्याला म्हणायची ए बाबा माई फजिती पाहिली का? तो म्हणायचा माझी चप्पल सापडा तर तुही काय फजिती पाहिजे. हात एक बोलणे दोन. चांगलं बोलावं. एखाद्यानं गाडी घेतली ना चांगलं झालं. हप्त्यावर घेतली असेल. अरे एखाद्यानं लय हुंडा घेतला पुरीत खोडा असेल. अरे पण तू गप ना. एखाद्यानं हुंडा घेतला नाही लफडा असेल. चांगलं बोलावं. एकच वाक्य द्रौपदी बोलली तर आंधळ्याची पोरं आंधळी तर महाभारत घडलं. आणि एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण भाऊजी माझ्या रामाला तुम्ही सापडायला जात नाही ना तुमच्या मनात माझ्याबद्दल पाप आहे. रामायण उलट फिरलं. हात एक बोलणे दोन. दोन झाले बरं का. तीन हसणे. हसत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन BP येऊ शकत नाही. त्यांना डॉक्टरकडे जायचं नाही. ते पैसे मला देऊन टाकायचे. हसत जा. आणि आज सगळ्या रोगावर एकच औषध आहे. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज. प्युअर मुख्या महाराज. हा. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात. पण जी हळूच बोलतात लफडच. कमी बोलणारी माणसं लई धोकादायक. कामच दाखवणं. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. माणसांचं वैशिष्ट्य आहे. ज्या माणसांचे डोळे थोडेसे गारे असतात त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवायचा नसतो. ते काम दाखवत असतात. ज्या माणसाच्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा, ज्या माणसाच्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर नवरा कसाही असू द्या ती ताब्यातच ठेवते. घरी गेल्यावर घरी गेल्यावर घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय लगेच पाय सुरुवात केली. म्हणूनच पप्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. काय हसत जा. आणि महाराज जी माणसं हसतात ना ती निरोगी असतात. शेवटी हास्य क्लब काढलेत आता. म्हाताऱ्याने यायचा ना हसून आणायचा. हसत जा. आपल्या घरात हसू राहिलं नाही. बायका भाकरी करताना भजन नाही करी शिवाय देती. मेला माया नशिबी कुठून आला पार त्याला मिळत नव्हती तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत जेवत्या. जाहिरात आली तर चपाती मागत आहे. चपाती सुद्धा मागत नाही. काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत. टीव्ही चालू माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहत्या काहींच्या घरात. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं. मग ते कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढे कुत्रे आले कुडून.
हात एक, बोलणे 2, हसणे 3. 3 झाले बरं का, अजून 11 10 राहिले. हा, सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. गाय आडवी आहे पण दुधाला सरळ आहे. घोडा आडवा आहे, सवारी सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे. वागायला आडवी आहे. माळ घाल, टिकल का? घालूच नको. मला एकाने विचारलं, एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आत्ताच्या एखाद्या कीर्तनकारानं भिंत का चालू नाही? मी त्याला सांगितलं, तुला बाकीच्या बॉसी काय करायचं, तुला मी 1 मिनिटात आत्ता भिंत चालून दाखवतो. इथं कीर्तन संपल्या आत्ता अख्खं फिरून नेतो गावात. तू वाघावर बसून ये ना. भिंत अशी कधी चालती का येड्या? पण एकाने मला प्रश्न विचारला, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? आता याला काय उत्तर आहे का? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा पंढरपूर होतं. मूर्खांना काय उत्तर द्या? आपल्याकडे उत्तर आहे. मी त्याला लगेच सांगितलं, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे? आमची पंढरपूरची रुक्मिणी आई साहेब अंतर सोडू नये. आता पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबते. आणि मधून मुंडकं पुढं काढते. मधून गाडी एकन, ड्रायव्हरला मुंडके 2, एक स्त्रीलिंगी आणि एक पुल्लिंगी मुंडकं निघात पुढं. आणि पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं, काय हो? कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4. 4 झाले बरं का. 5वं वाक्य आनंद. आता आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. ब्रह्मानंदात लुटा. मग तेच स्वामी समर्थ झाले. चमड्यावर प्रेम करू नका, हे जे जाळायचं आहे. आणि प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी, आणि तिच्या प्रेमात हे रताळू पडलं. बावळाट नाही. तर प्रेम सुद्धा प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. त्याला क्वालिटी पाहिजे. क्वालिटी, दर्जा पाहिजे. दर्जा. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, काय हरकत नाही. पोरगी BTech आहे, पोरगा MTech आहे, काय हरकत नाही. पोरगी CA, पोरगा UPSC आहे, काय हरकत नाही. पोरगी 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. दिल दिया है ईट भी देंगे यार. काय ईट? क्वालिटी पाहिजे. ज्यांनी अशी भंगार प्रेम केले ना, लव्ह मॅरेज, लपडे दरवाजे लावून भांडे घासत. अरे दरवाजे लावून. आणि प्युअर शिमडी पोरगी, हे तिच्या प्रेमात पडलं. हे तिला काय म्हणतं माहिती का? कुबी कुबी मेरे दिल में ख्याल आता है. 2 मेले भाऊ रेल्वे खाली, तो 3रा नंबर आहे. कुबी कुबी मेरे दिल में ख्याल आता है. त्याला अंडरपॅन नाही तरी ते तिला म्हणते हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. प्युअर भंगारपोर, तरी ते तिला म्हणते संसार पहले हमें तुमसे प्यार था आज भी है और कल है. असा हल्ला तिच्या भावानं धरून. आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोखा देता है. अरे प्रेम करायचं आहे का? हर करो अपना
थोबाड सडलं गोवा खाऊन शिवाय नाही 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 असं नेट लावून म्हणलं पाहिजे. हो चला थोडं पुढं 14च्या 14 सांगतो पटकन. हात एक बोल एव्हरी जाय 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 पटकन जाय. हात एक बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवांना मिळाला नाही 12 देव इच्छा करता 13 आणि हाच देव होऊ शकतो 14 श्री स्वामी समर्थ. हे 14 गुण माणसात आहे म्हणून 14 अधिक 4 18 त्यांची यार झाड संपली. कुणाची? त्यांची सर